नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। रायगडमध्ये पेण तालुक्यात मनोज पाटील उर्फ बाळा हा चक्क एमडीचं पीकच घेत होता। गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं त्याच्या 7 साथीदारांसह मुसक्या आवळत त्याचा हा गोरखधंदा बंद पाडला। या वृत्तानंतर दुसऱ्याच दिवशी नवी मुंबईतून अंमली पदार्थांचा मोठा साठा हस्तगत करण्यात आलाय। नवी मुंबईत कोपरखैरणे पोलिसांनी धडक कारवाई करत 2 वेगवेगळ्या ठिकाणांहून सुमारे 36 लाख रुपयांचे अंमली पदार्थ ताब्यात घेतलेत। यामुळे अंमली पदार्थ तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। कोपरखैरणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांचा चांगलाच दबदबा या परिसरात निर्माण झालाय। औदुंबर पाटील गुन्हेगारांचे अक्षरशः कर्दनकाळ ठरतायत। वाशी परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे पोलिसांनी 3 दिवसांपूर्वी कोपरखैरणे सेक्टर 19 मधील रहिवासी संकुलमधून 31,60,000 रुपयांचे एमडी आणि ब्राऊन शुगर जप्त करून त्यात 2 महिला आणि एका पुरुषाला अटक केली होती। 17 फेब्रुवारीच्या रात्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या आदेशानुसार सागर टकले हे गस्त घालत असताना सेक्टर 10 येथील ओमज्योत अपार्टमेंट जवळ एक महिला आणि पुरुष संशयितरित्या आढळून आले। त्यांच्याजवळ चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला। मात्र सागर टकले यांनी त्यांचा थरारक पाठलाग करून संतोष मणिराम राठोड वय वर्ष 45 याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली। तेव्हा त्याच्याजवळ 4,50,000 रुपये किमतीचे 45 ग्रॅम वजनाचे ब्राऊन शुगर सापडले। त्याची पत्नी ही अंधाराचा फायदा घेऊन अंमली पदार्थांच्या साठ्यासह पळून जाण्यात यशस्वी ठरली। त्यानंतर कोपरखैरणे पोलिसांनी धडक कारवाई करत दुसऱ्यांदा 4.5 लाखांचे ब्राऊन शुगर जप्त केले। आतापर्यंत पोलिसांनी ब्राऊन शुगर एमडी सह 2 महिला आणि 2 पुरुषांना अटक केली असून फरार महिलेचाही शोध सुरू आहे। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।